मी डॉक्टर भास्कर माने, क्रीडा संचालक, स्वामी रामतीर्थ मठ विद्यापीठ नांदेड. यावर्षी जे आमच्याकडे पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ पुरुष व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेमध्ये 5 राज्यातील महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गोवा या 5 राज्यातील 1600 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे आणि 230 संघ व्यवस्थापक, मार्गदर्शक त्यांच्यासोबत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी आम्ही महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन कडून अधिकृत पंच, राष्ट्रीय पंच अथवा आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच आम्ही या स्पर्धेसाठी बोलवले, जेणेकरून की कुठल्याही संघावर, कुठल्याही खेळाडूवर अन्याय होणार नाही या दृष्टीकोनातून आम्ही तज्ञ पंचाची नेमणूक केलेली आहे. त्या स्पर्धेसाठी टेक्निकल कमिटी पण आम्ही अपॉइंटमेंट केलेली आहे आणि या स्पर्धेचे समन्वयक म्हणून छत्रपती अवॉर्ड प्राप्त माननीय अंकुश पाटील सर हे काम पाहत आहेत. विविध समिती आम्ही स्थापन केल्या आहेत. विविध समितीच्या माध्यमातून क्रीडांगण असेल, निवास व्यवस्था असेल अथवा भोजन व्यवस्था असेल, अशा अनेक समितीच्या माध्यमातून दर्जेदार स्पर्धा आणि खेळाडूंना आणि आलेल्या बाहेर पाहुण्यांना जेवढी चांगली सोय देता येईल तेवढी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि सलग तिसऱ्यांदा या स्पर्धा आयोजन करण्याची याने आम्हाला जबाबदारी दिलेली आहे. आम्ही त्यांचे पण आभार व्यक्त करतो. आणि या स्पर्धा घेण्यामागचा उद्देश म्हणजे हे स्पर्धा सतत होत गेल्या तर खेळाचा, खेळाडूचा विकास निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला खात्री आहे. या स्पर्धा घेणं म्हणजे याच्या मागला उद्देश की या परिसरातील खेळाडू, या परिसरातील जे लहान लहान मुले आहेत, शाळा आहेत, महाविद्यालय आहेत, त्यांनी येऊन या स्पर्धा पाहिलं पाहिजे आणि स्पर्धा बघितल्यानंतर त्यांच्यात एक उत्साह येतो की आपण खेळाडू म्हणून आपण असं खेळलं पाहिजे, तयार झालं पाहिजे, म्हणून आम्ही या स्पर्धा आयोजित करत आहोत. आणि आताच्या काळात अशी परिस्थिती झालेली आहे की आताची तरुण पिढी ही व्यसनाच्या आली जात आहे. पण जर मैदानावर आली तर निश्चित ही तरुण पिढी आपली चांगली मैदान गाजवतील आणि आपल्या महाराष्ट्राला, देशाला चांगले नागरिक मिळतील खेळाच्या माध्यमातून. आणि खेळाच्या माध्यमातून जे पहिले फर्स्ट, सेकंड, थर्ड आहे, ज्याने राज्य स्पर्धेत असेल अथवा महाराष्ट्र नॅशनल लेवल असेल अथवा आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेत असेल अथवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत असेल, ते महाराष्ट्र शासन असेल, केंद्र शासन असेल, त्यांनी 5% आरक्षण दिलेलं आहे. ते खेळाडूंसाठी एवढी चांगली संधी आहे की 5% आरक्षण मध्ये गोरगरिबाचे खेळाडू लागतात आणि त्याची उपजीविका भागते आणि त्याचे संस्कार चांगल्या प्रकारे फुलतात, चालतात. म्हणून मला खात्री आहे महाराष्ट्र शासन असेल अथवा केंद्र शासनाचे मी धन्यवाद यासाठी व्यक्त करतो. आमच्या खेळाडूंना सामान्य नोकरीमध्ये घेतलेला आहे. या स्पर्धा 6 क्रीडांगण व 2 त्यांना प्रॅक्टिससाठी 2 कोर्ट असे 6 एकूण 8 मैदान तयार केले आणि 8 मैदानावर दिवस रात्र म्हणजे प्रकाश झोत मध्ये ह्या स्पर्धा आयोजित करण्यात येणार. एकूण 114 संघ, 1600 खेळाडू यांनी स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे. ही म्हणजे आमच्यासाठी एक चॅलेंज आहे. एवढ्या संघाचं निवास व्यवस्था असेल, वाहतूक असेल, अनेक गोष्टी असतील, ती करणं म्हणजे आमच्यासाठी एक चॅलेंजात्मक हे आहे. तरी पण आम्ही व्यवस्थितरित्या पार पाडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. व्हॉलीबॉल प्रेमी आव्हान द्या. जे व्हॉलीबॉल प्रेमी आहेत, जे व्हॉलीबॉल प्रेमीला माझं एकच आव्हान असेल की आपला जेवढा दर्जेदार खेळ आहे, जेवढे आपल्यातले गुण कौशल्य आहेत, ती त्या नांदेडकरांना दाखवावे. म्हणजे आपल्या कौशल्याचा निश्चित नांदेडकर फायदा घेतील. आपल्या 4 जिल्ह्यातले खेळाडू, 4 जिल्ह्यातले जुने खेळाडू आपल्या निश्चित आपल्या जे नवीन तंत्रज्ञान आपण घेऊन येत आला त्याचा आपण खरोखरच त्यांचा आम्ही फायदा घेऊ आणि आपल्या स्वागत करतो. यजमान संघापैकी किती संघ पार्टिसिपेंट सहभागी असणार आहे? नाही, आपला यजमान संघ म्हणजे आपला स्वामी रामतीर्थ मठ विद्यापीठाच्या नावानेच आपला एक संघ सहभागी होत असतो. मागच्या वर्षी आपला संघ अतिशय उत्तम खेळलेला आहे आणि पात्रता फेरीमध्ये क्वालिफायर राऊंडला हरलेला आहे. जर तेवढा आपण एक मॅच केला असता तर पहिल्या 4 मध्ये जात होतो आपण. पण आपल्या खेळाडूंनी चांगला दर्जेदार खेळ केलेला आहे, की मला अभिमान सांगावा असं वाटतंय. आणि त्यांना मार्गदर्शन करणारे आपले विक्रम कोंडवाल असतील, कैलास पाणी सर असतील अथवा छत्रपती अवॉर्ड अंकुश पाटील सर असतील, खरोखर त्यांनी या लोकांनी पण मागच्या वर्षी पण मेहनत घेतली आणि ह्या वर्षी पण मला निश्चित खात्री आहे की आपला संघ चांगली कामगिरी करेल. नमस्कार, मी अंकुश पाटील, श्री शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू. या स्पर्धेचा समन्वयक म्हणून मी काम पाहतोय. पूर्ण नियोजनाची जबाबदारी प्रशासनानं माझ्यावर टाकलेली आहे. त्याप्रमाणे मी खेळाडू असल्या कारणानं खेळाडूंना काय
आवश्यक असतं त्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. गेल्या वर्षीच्या स्पर्धा यशस्वी झाल्या, त्याच पद्धतीने या वर्षी त्याची सुधारित आवृत्ती आमचे प्रयत्न आहे. न भूतो न भविष्यती अशा स्पर्धा आपल्याकडे होत आहेत. दोन विभागीय पातळीवरच्या ह्या स्पर्धा आपण इंडोरला कुठंच होत नाहीत, मात्र आपल्याकडे आपण त्या स्पर्धा इंडोर मध्ये सुद्धा आयोजित केलेल्या आहेत. या स्पर्धेचा समारोप कुलगुरू सरांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं काम चालू आहे. आमची तयारी पूर्ण झालेली आहे. उद्यापासून दिनांक 14 पासून स्पर्धेला सुरुवात होईल आणि 18ला समाप्ती स्पर्धेची होईल. आणि त्या स्पर्धेदरम्यान आमचं कटाक्षानं लक्ष राहील की कुठलाही वाद होऊ देणार नाहीत. आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवरचे पंच आपल्याकडे उपलब्ध करून असोसिएशनने दिलेले आहेत. ते इथं आगमन झालेलं आहे त्यांचं. त्यांची आता 5 वाजता मीटिंग, त्याच्यानंतर कोच मॅनेजरची मीटिंग 6 वाजता होईल आणि उद्यापासून आपल्या स्पर्धा सुरू होतील.